नमस्कार, मी केतकी जोशी आणि आज सगळ्यांचंच लक्ष लागलंय 10 वाजण्याच्या सुमाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतायत याकडे. कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. लॉकडाऊन संदर्भात महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. आज सकाळी 10 वाजता पंतप्रधान देशवासियांशी संवाद साधतील. लॉकडाऊन संदर्भात काय नेमके निर्णय आता ते जाहीर करतायत, कारण ते असं म्हटलं होतं की नवे नियम असतील आता याच्या पुढे दुसऱ्या टप्प्यामध्ये. देशभरातलं लॉकडाऊन वाढवलं जाणार का? जिथे प्रादुर्भाव कोरोनाचा कमी आहे त्या जिल्ह्यांमधलं लॉकडाऊन उठवलं जाणार का? काय आर्थिक नियमांबद्दल नवीन काय बोलतायत या सगळ्याकडे लक्ष लागलेलं आहे. पंतप्रधानांचं भाषण 10 वाजता सुरू होणार. देशाला ते संबोधित करणार आहेत आणि त्याच वेळेला जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या जिल्ह्यांबद्दल, त्या राज्यांबद्दल काय महत्त्वाची घोषणा करतायत मोदी हेही बघणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे 5 राज्यांमध्ये लॉकडाऊन त्या राज्यांनीच वाढवलेला आहे आणि त्यानंतर आता देशभरातला हा वाढवला जाणार आहे का लॉकडाऊन तेही बघणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रासह ओडिशा, पंजाब, कर्नाटक, तेलंगण आणि पश्चिम बंगाल तसंच तामिळनाडू या राज्यांनी आपलं लॉकडाऊन वाढवलेलं आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, नवे नियम असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये असं पंतप्रधान मोदी आधीच म्हणाले होते. त्या दृष्टीनं आज काय काय बोलण्याची शक्यता आहे? केतकी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता देशाला संबोधन सुरू करतील. त्यांचा पहिला जो टप्पा असेल तो खास करून देशातील दुसरं हे लॉकडाऊन वाढवायचं की नाही. कारण की गेल्या 21 दिवसामध्ये ज्या पद्धतीनं अर्थव्यवस्था ही बारगळलेली आहे, ती अर्थव्यवस्था फार नुकसान होतंय मोठं. या संदर्भात काही घोषणा होण्याची शक्यता आहे. सोबतच या जो दुसरा टप्पा असणार आहे लॉकडाऊनचा, त्यामध्ये कशा पद्धतीनं लॉकडाऊन राहणार या संदर्भात घोषणा होऊ शकते. जसं आपण उल्लेख केला की काही राज्यांनी यापूर्वीच घोषणा केली, त्यामुळे हे लॉकडाऊन संपूर्ण देशात लागू होणार का हे देखील पाहणं महत्वाचं पडणार आहे. सोबतच एक अत्यंत महत्वाचं म्हणजे जवळपास 400 जिल्हे हे जे आपले करोनाग्रस्त आहेत त्या संदर्भात काही वेगळे निर्णय होतात का. सोबतच जे जे जिल्हे करोनामुक्त आहेत त्या करोनामुक्त जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने कामकाज होईल. सोबतच जर बघितलं रोजंदारीचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. कारण कामगार हे घरी असल्यामुळे त्यांना 2 वेळच्या जेवणाचाही अडचणी येतात. अशा वेळी त्या संदर्भात काही निर्णय होतात का. यापूर्वी एक अत्यंत महत्वाचा पॅकेज घोषित करण्यात आलेला आहे, त्यामुळे आज कुठलं पॅकेज या संदर्भात खास करून घोषित होतं का. सोबत ज्या जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव नाही त्या जिल्ह्यांमध्ये बांधकामाचं काम सुरू करायचं का, ज्या माध्यमातून मजूर वर्गाला मोठं काम मिळेल आणि या निमित्ताने त्यांना 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था देखील त्या संदर्भात देखील काही निर्णय होऊ शकतात. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सोबतच शेतीच्या संदर्भात आता हा शेतीचा हंगाम आहे आणि या हंगामामध्ये अनेक गहू कापणीला पडलेला आहे. आपल्याला माहित असेल गव्हाचं पोटा संबोधलं जाणार. पंजाबमध्ये मोठ्या अडचणी आहे. खास करून उत्तर प्रदेशाच्या पश्चिमी उत्तर प्रदेशामध्ये जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गहू होतो. हरियाणा असो, मध्य प्रदेश असो, जो संपूर्ण देशाला तर गहू पुरवतो संपूर्ण, सोबतच त्याची निर्यात देखील होते. या 4 राज्यांसंदर्भात एक महत्वाचा निर्णय होतो का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सोबतच ज्या राज्यांमध्ये महसूल कमी झालेला आहे त्या राज्याला कशा पद्धतीने मदत केली जाते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आपल्याला माहित असेल कोरोनाच्या संदर्भात केंद्र सरकारने एक अत्यंत महत्वाचा पॅकेज यापूर्वी जाहीर केलेला आहे. त्या पॅकेजच्या माध्यमातून आगामी 2020 पर्यंत 2022 पर्यंत साधारणतः ही मदत होणार आहे. त्यामुळे पहिला टप्पा करोनासाठी दिला गेलेला आहे. दुसरा टप्पा केव्हा मिळेल या संदर्भात जी चर्चा झाली आहे मुख्यमंत्र्यांसोबत त्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. सोबतच देशवासियांना या संपूर्ण जी लढाई लढलो करोनाच्या साठी त्या लढाईमध्ये ज्या लोकांनी आपलं संपूर्ण प्राण प्रणाला सगळ्यांना कशा पद्धतीने सलाम करण्यात येतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. अनेक क्षेत्र आहेत किंवा अनेक क्षेत्रातले जे लोक आहेत